नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव हे आहे मधुमेह, समज आणि गैरसमज, आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर हर्षल एकतपुरे सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. डॉक्टर हर्षल यांनी MBBS कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज कराड येथून पूर्ण केलेलं आहे, तर MD हे जबलपूर येथून पूर्ण केलं आहे. DNBचं देखील त्यांचं शिक्षण झालं असून हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी हे शिक्षण घेतलंय. त्यांना बेस्ट आउटगोईंग स्टुडंटसह विविध पुरस्कारांना सन्मानित देखील करण्यात आलंय. त्यांना या क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव आहे. विविध कार्यक्रमात आणि कॉन्फरन्समध्ये फॅकल्टी म्हणून त्यांनी काम देखील बघितलेलं आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, मधुमेह या विषयावर खरं तर आज आपण चर्चा करणार आहोत. आज मधुमेह म्हणजे अर्थात शुगर, BP हे असे कॉमन आजार आहेत की आपल्याला 10 मधून 8% लोकांमध्ये हे आजार आपल्याला बघायला मिळतात, आणि या आजारांसंबंधित अनेक लोकांचे समज आणि गैरसमज देखील आहेत. मला सुरुवातीला जो पहिला प्रश्न विचारायचा, अगदी कॉमन आणि नागरिकांच्या मनात असणारा प्रश्न म्हणजे मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि तो कसा होतो? तर सुरुवात करतानाच की मधुमेह, ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये तुम्ही म्हणू शकता की साखर वाढली असं म्हणतात, पण साखर नक्की किती वाढली आहे म्हणजे तुम्हाला मधुमेह आहे आणि ते कसं त्याचं निदान करायचं, ह्याच्यावरती मुख्यतः रक्ताचा तपासणी करून आपण त्याच्या निदानापर्यंत पोहोचतो. त्याच्यामध्ये मुख्यतः फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज म्हणजे सकाळी रिकाम्या पोटची साखर चेक केली जाते, जेवल्यानंतर 2 तासाची जी साखर आहे ती चेक केली जाते, आणि एक HbA1c नावाची तपासणी असते ज्याच्यामध्ये तुमची 3 महिन्याची ॲव्हरेज रक्तातील साखर किती आहे ते कळतं. काही परिस्थितींमध्ये जेव्हा हे बॉर्डरलाईन रिझल्ट्स असतात तिथे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची एक वेगळी तपासणी असते, तीही केली जाते, खास करून गरोदरपणातला जो मधुमेह असतो तो त्याचं निदान करण्यासाठी. तर सामान्यतः फास्टिंग शुगर म्हणजे सकाळची रिकाम्या पोटची साखर, त्याच्यासाठी साधारणतः 8 ते 12 तासाचं फास्टिंग असतं, आणि त्याच्यानंतर रक्तातलं ग्लुकोज चेक केलं जातं, आणि ती रक्तशर्करा 126च्या वर, जेवल्यानंतर 2 तासानंतरची रक्तशर्करा 200च्या वर असेल तर साधारणतः मधुमेह आहे असं निदान केलं जातं. मधुमेह होण्यासाठी तशी बरीच कारणं असतात. त्याच्यातलं जे टाईप 2 डायबिटीज जो सामान्यतः सर्व माणसांमध्ये आढळतो किंवा अडल्ट्समध्ये आढळतो, त्याच्यामध्ये खास करून फॅमिली हिस्ट्री म्हणजे फॅमिली मेंबर्सना, खूप साऱ्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्सना डायबिटीस असेल, त्याच्यासोबत वजन सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामध्ये जर का पोटाचा घेर तुमचा वाढत असेल आणि वजनावरती नियंत्रण नसेल तर त्याच्यामुळे डायबिटीस होतो. बऱ्याच लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे जी आपली जीवनशैली असते त्याच्यामध्ये जे घडणारे विविध बदल असतात त्याच्यामुळेही मधुमेह होण्याचा धोका आहे तो वाढत जातो. निश्चितच. तेव्हा मधुमेह होण्याचा धोका नेमका का वाढत जातो आणि नेमकी काय काय कारणं आहेत? बरं, मधुमेह झालेला असेल तर कोणकोणत्या टेस्ट ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही सांगितलं. मात्र अनेक वेळा असं होतं की ज्याला शुगर असेल किंवा मधुमेह असेल त्यांना खाण्यापिण्यावर अनेक बंदी लावण्यात येतात. काही गोड जास्त खाऊ नये किंवा तुम्ही संध्याकाळी खाल्ल्यानंतर फिरायला जा, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तर एकूणच ज्यांना मधुमेह असेल त्यांचा आहार विहार कसा असावा? आहारामध्ये मधुमेहांसंदर्भात खूप सारी माहिती अवेलेबल आहे. सोशल मीडियावरती म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी वाचून त्याच्यावरती माहिती घेतात, पण यातली शास्त्रीय जी माहिती आहे त्याच्यावरतीच अंमल करणं गरजेचं आहे. युजली आता ज्यांना मधुमेह झालेला असतो त्यांना आम्ही सांगतो की गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ कटाक्षांनी टाळले पाहिजेत, कारण गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ यांनी रक्तशर्करा वाढण्याचा धोका खूप जास्ती असतो. त्याच्यासोबत ज्याला बॅलन्स्ड डाएट असं म्हणतात की जे ट्रॅडिशनली आपला जो भारतीय आहार आहे तो कार्बोहायड्रेट रिच म्हणजे कर्बोदके त्याच्यात जास्ती असतात. चपाती, भात ह्याचं प्रमाण आहारामध्ये जास्ती असतं, आणि प्रथिने म्हणजे ज्याला प्रोटीन म्हणतात, जसं डाळी, उसळी याचं प्रमाण सामान्यतः आहारात कमी असतं. ग्रामीण भागामध्ये पण किंवा शहरी भागात आपण बघतो की जेव्हा एखाद्याचा आहार मोजतो तेव्हा आपण विचारतो किती चपाती खातोय किंवा किती भात खातोय. तर हे कर्बोदकांमध्ये आहाराचं प्रमाण मोजण्याचं जी संकल्पना आहे तीच मुख्यतः चुकीची आहे. आणि जी मधुमेही मंडळी असतात ह्यांना आहारातील हे कर्बोदकांचं प्रमाण कमी ठेवून त्याच्या जागी प्रथिनांचं प्रमाण आहारामध्ये वाढवलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, जसं मी सांगितलं की साखर आणि मैद्याचे पदार्थ, आणि त्याच्यासोबत जे प्रोसेस्ड फूड असतं, जे पॅकेज्ड फूड असतं, जे आता सर्रास आपण कन्झ्युम करतो,
ते फूड मधुमेहांनी टाळलं पाहिजे, कारण त्यांनी रक्तातली साखर वाढण्याची जी शक्यता असते ती खूप जास्त असते. आणि त्याच्यासोबत जो लठ्ठपणा असतो तो वाढत जातो अशा पदार्थांमुळे. आणि जसा लठ्ठपणा वाढतो तसं तुमचा मधुमेहाची जी तीव्रता असते ती वाढत जाते. त्यासोबत तुम्हाला जास्त औषधं घ्यावी लागतात मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी. त्यामुळे वजन नियंत्रण आणि रक्तातील साखर नियंत्रण याच्यासाठी आहारातलं कर्बोदकांचं प्रमाण लिमिटेड पाहिजे. त्याच्यासोबत प्रथिनांचं जे प्रमाण असतं ते ऑप्टिमाइज केलं पाहिजे प्रत्येक मधुमेहीनी. आणि त्याच्यासोबत जी व्यायाम आहे किंवा ज्याला एक्सरसाइजेस म्हणतात, आता एक्सरसाइजेसमध्ये बऱ्याच वेळा चालणं हा फक्त एकमेव व्यायाम अस्तित्वात आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं की 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 8 किलोमीटर. पण त्या चालण्यासोबत जे ॲक्च्युली चालणं असतं ते पण ब्रिस्क वॉकिंग ज्याला म्हणतात, म्हणजे फास्ट चालणे, ज्याच्याने थोडीशी धाप लागली पाहिजे, दम लागला पाहिजे, अशा पद्धतीचं वॉकिंग झालं पाहिजे. आणि त्याच्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला म्हणतात, म्हणजे स्नायूंचे जे व्यायाम असतात त्याच्यासाठी जिममध्येच जायला पाहिजे असं काही नाही. घरच्या घरी पण जे 2, 3, 5 किलोचे डंबेल्स असतात त्यांनी तुम्ही चांगले स्नायूंचे व्यायाम करू शकता. एल्डरली पेशंट म्हणजे 60, 65, 70च्या पुढचे जे पेशंट्स असतात त्यांना पण स्नायूंचे व्यायाम करणं तितकंच गरजेचं असतं. फक्त त्याची तीव्रता जी आहे ती कमी प्रमाणात, म्हणजे त्यांच्यासाठी थेरा बँड्स असतात, स्ट्रेचिंग बँड्स असतात, अशा पद्धतीचा जर व्यायाम आहे तो दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, आणि त्याच्यासोबत हे स्नायूचे एक्सरसाइजेस ज्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतात. अशा पद्धतीने जे कॉम्बिनेशन एक्सरसाइजेस जर का तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये मधुमेहांना जास्त फायदा मिळतो. निश्चित. तेव्हा एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. आणि फक्त मी असं म्हणू शकते की मधुमेहालाच नाही तर कुठलाही आजार होऊ नये, जर आजारापासून दूर राहायचं असेल तर आहार विहार योग्य असणं आणि त्यासोबत एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे. सर, अनेक वेळा ज्यांना शुगर असते अचानकरित्या शुगर वाढते किंवा कमी देखील होते, इट्स डिपेंड त्या व्यक्तीवर. पण सर, शुगर वाढली आहे किंवा कमी झाली आहे किंवा शुगर ही नियंत्रणात आहे हे कसं समजेल? गुड. कारण फार वेळा आपण बघतो की मधुमेह एकदा निदान झालं त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली जाते आणि बरेच वर्ष पेशंट गोळ्या घेत असतो किंवा कधी इन्सुलिनचे इंजेक्शन्स घेत असतो. आणि बऱ्याच वेळा जेव्हा ही ट्रीटमेंट चालू असते तेव्हा पेशंटला सहसा काही लक्षणं येत नाही. त्यामुळे पेशंटला वाटतं की माझा मधुमेह तसा नियंत्रणात आहे. पण जी आपण रक्तातील साखर चेक करतो, जसं सकाळची फास्टिंग शुगर सांगितली मी, जेवल्यानंतर 2 तासाची शुगर सांगितली, ह्याचे जे टार्गेट्स असतात ते आम्ही पेशंट वाईज आखून दिले जातात. आणि त्यासोबत HbA1c नावाची तपासणी असते, ती खूप महत्वाची असते, जी प्रत्येक मधुमेहीमध्ये सामान्यतः आम्ही 3 ते 6 महिन्याला करतो. आता ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नाहीये त्यांच्यामध्ये 3 महिन्याला केली जाते आणि मधुमेह नियंत्रणात आल्यावर 6 महिन्यातून एकदा असं केली जाते. तर जनरली जे सामान्य मधुमेह आहेत, म्हणजे ज्यांना कुठलं कॉम्प्लिकेशन म्हणजे दुष्परिणाम अजून डेव्हलप झालेले नाही आहेत, रिलेटिव्हली फिट आहेत, अशांमध्ये HbA1cचं टार्गेट आम्ही 7% आत ठेवायचा प्रयत्न करतो. हे 7% हा नंबर कुठून आला तर आतापर्यंत जगभरामध्ये ज्या काही ट्रायल्स झालेल्या आहेत मधुमेहींवरती त्याच्यामधून लक्षात आलेलं आहे की जर का HbA1c ट्रीटमेंटद्वारे 7% आत ठेवलं तर लॉंग टर्ममध्ये अशा मधुमेही संदर्भातले जे दुष्परिणाम असतात ती होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. म्हणून जे मॅजिक फिगर म्हणू शकतो त्याला आपण ती 7% आहे. म्हणजे HbA1c ही चाचणी अतिशय महत्वाची आहे ज्यांना मधुमेह असेल. सर, आता अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळतोय, कारण आज आपला अजेंडा असतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे, कारण मधुमेह संबंधित समज आणि गैरसमज आज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. ते समज आणि गैरसमज कोणकोणते आहेत आणि ते कसे दूर करावेत या संदर्भात मला सांगा. समज म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पण तुम्ही कुठल्याही कारणावास्तव रक्तातील साखर चेक करता आणि ती जेव्हा एखादं हाय रिडिंग दिसतं तुम्हाला त्या साखरेवर तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची जी प्रवृत्ती असते ती खूप हानिकारक आहे. कारण मधुमेह असा आजार आहे की ज्याचं लवकर निदान जर का तुम्ही करून उपचार पद्धती चालू केलीत तर खूप कमीत कमी मेडिसिन्सद्वारे आणि खूप चांगल्या लाईफस्टाईल चेंजेसद्वारे तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकता. त्यामुळे सर्वात प्रथम तर मधुमेह जर का तुम्हाला कोणी रुटीन चेकअपमध्ये माहिती पडलं, प्री स्क्रीनिंगमध्ये माहिती पडलं की शुगर्स आहेत तर पूर्ण चेकअप रक्तातील शुगर्स साखरेचं करून घ्या. घाबरू नका. त्याच्यामध्ये फास्टिंग शुगर, PP शुगर, HbA1c करून घ्या आणि योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट वेळेवरती चालू करा. बऱ्याच वेळा शुगर डिटेक्ट झाल्यानंतर पण जो
एक संकल्पना असते पेशंटच्या मनामध्ये की नाही, मी थोडे दिवस आहार परिवर्तन करतो, थोडे दिवस व्यायाम करून बघतो आणि कसं होते. तर तसं नसतं. त्याच्यामध्ये तुमचं जे बेसलाईन HbA1c आहे, म्हणजे निदान झाल्यानंतरचं जे तुमचं आत्ता HbA1c आहे, त्याच्या बेसिसवरती आपण डिसाईड करतो की ह्या पेशंटसाठी फक्त डाएट एक्सरसाइजच पुरेसा होईल का त्याच्यासोबत काही सौम्य मेडिकेशन्स पण लागतील. तर हा जो पहिला म्हणजे भीती आहे मधुमेहाबद्दलची, निदान होण्याबद्दलची, ती पहिल्यांदा मनातून काढली पाहिजे. त्याच्यासोबत मधुमेहांच्या ज्या गोळ्या औषधं असतात जे उपचार पद्धतीसाठी वापरली जातात, त्याच्यामध्ये समाजामध्ये फार भय दिसून येतं, खास करून ॲलोपॅथिक मेडिसिनबद्दल. पण जी मेडिसिन्स आत्ता सध्या नवीन अस्तित्वात आहेत डायबिटीसची किंवा मधुमेहाच्या ट्रीटमेंटसाठी, त्यातली अशी काही पूरक मेडिसिन्स आहेत की ज्याच्याने तुमचं वजन पण नियंत्रणात राहायला मदत होते, वजन कमी होते. लाँग टर्ममध्ये तुम्हाला फक्त शुगर कंट्रोलच नाही, पण जे मधुमेहाचे दुष्परिणाम असतात, जसं की कार्डिओव्हॅस्क्युलर एपिसोड म्हणजे हार्ट अटॅक येणं वगैरे, जे मधुमेहींना येऊ शकतो लवकर, तर ते प्रिव्हेंट करणारी पण किंवा त्याचा धोका कमी करणारी पण औषधं अस्तित्वात आहेत की ज्यांनी रक्तशर्कराच नाही तर तुमचे जे लाँग टर्म कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क म्हणजे हार्ट अटॅकचा धोका कमी करणारे पण औषधं अस्तित्वात असतात. तर ह्या औषधांबद्दलचा सगळ्यात जो कॉमन गैरसमज आहे की म्हणजे औषधं लाँग टर्म खाल्ल्याने मला काही साईड इफेक्ट्स होतील, माझी किडनी खराब होईल वगैरे. तर ते शक्यतो जे औषधं असतात ती 10 ते 15 वर्ष ट्रायल्समध्ये, वेगवेगळ्या ट्रायल्समध्ये तावून सुलाखून बाहेर आलेली असतात. त्यामुळे कुठलं असं औषध अस्तित्वात नसतं की ज्याच्याने तुमची किडनी खराब होईल किंवा तुमच्या कुठल्या अवयवाला धोका पोचेल. पण जर का मधुमेह अनियंत्रित असेल तर नक्कीच तुम्हाला जे बाकीचे तुमचे व्हायटल ऑर्गन्स आहेत खरे तेव्हा मधुमेह जर नियंत्रणात असेल तर अनेक गोष्टींचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर, अनेक वेळा मधुमेह जो आहे तो रिव्हर्स होण्याची शक्यता असते किंवा त्या संदर्भात देखील अनेक गैरसमज आहेत. तर खरंच मधुमेह रिव्हर्स होतो का? ओके. तर जे आता आमचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये आम्ही रिव्हर्स हा शब्द पहिल्यांदा तर वापरत नाही, रिव्हर्स म्हणत नाही, त्याला आम्ही रिमिशन म्हणतो. त्याला मराठीमध्ये सुप्तावस्था म्हणू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये मधुमेह होण्याचे जे मुख्य कारण असतं त्याच्यामध्ये सप्लाय आणि डिमांड म्हणजे मागणी आणि पुरवठा. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वजन वाढत जातं, खास करून पोटाचा घेर वाढत जातो, तेव्हा जे इन्सुलिन प्रतिकार, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, तो वाढत जातो. आणि जर का शरीर तेवढा पुरवठा इन्सुलिनचा देऊ शकलं नाही तर ते शुगर रक्तातल्या वाढायला सुरू होते. तर ह्याच्यामध्ये जी इन्सुलिनची मागणी वाढण्यामागचं कारण आहे ते म्हणजे पेशंटचं वजन, पेशंटच्या पोटाचा घेर तो वाढत चाललाय. तर असे काही लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो पेशंटच्या जीवनामध्ये की ज्याच्याने त्याचं वजन म्हणा किंवा जे पोटाचा घेर आहे, चरबी, तो खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. तर जेव्हा ती मागणी कमी होते म्हणजे इन्सुलिन प्रतिकार कमी होतो, तो जो शरीरातला पुरवठा आहे इन्सुलिनचा तो काही दिवसांसाठी पर्याप्त राहू शकतो. तर जेव्हा आम्ही मधुमेह ट्रीट करतो शास्त्रीय दृष्ट्या, तेव्हा पण आम्ही हेच करतो की पेशंटला डाएट दिले जातात, एक्सरसाइज दिले जातात, सोबत असे काही मेडिकेशन्स दिले जातात की त्यांनी जेणेकरून त्यांचं वजन कमी व्हावं आणि नियंत्रणात यावं. पण हे वेगळ्या प्रकारे सांगितलं जातं समाजामध्ये की जेव्हा तुम्ही डायबिटीस रिव्हर्सल असा शब्द वापरता की तुम्ही हे फॉलो करा आणि तुमच्या गोळ्या वगैरे बंद होतील. त्याच्यामध्ये काही काळ सुप्तावस्थेत गेलं, HbA1c कंट्रोल आलं तर होऊ शकतं. 2 वर्ष 5 वर्षापर्यंत पण मधुमेह सुप्तावस्थेत राहू शकतो, पण तो पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे अशा पेशंट्सनी कायमस्वरूपी आपल्या शुगर्स चेक करणं, दर 3 महिन्याला 6 महिन्याला HbA1c चेक करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वर आलेला मधुमेह पुन्हा त्याच्यामध्ये लक्षणं लवकर दिसून येत नाहीत, त्यामुळे स्क्रीनिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. सर, अनेक जण जर शुगर खूप वाढलेली असेल किंवा अनेक वर्षांपासून शुगर असेल तर इन्सुलिनचा देखील वापर करतात. आपण बघतो रोज इन्सुलिनचा वापर करणारे जे रुग्ण आहेत त्यांचं जर मधुमेह नियंत्रणात आणायचं असेल, खरं तर हे कठीण टार्गेट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, मात्र ते कसं शक्य आहे? काही परिस्थितीमध्ये इन्सुलिन हे मधुमेह नियंत्रणासाठी एकमेव औषध असतं. आता एखाद्या व्यक्तीने मला फोन केला आणि सांगितलं की माझी 400 शुगर आहे, त्याला मी पुढचा काही प्रश्न न विचारता एकमेव औषध जे फोनवर देऊ शकतो ते म्हणजे इन्सुलिन. हे जगभरामध्ये आहे की इन्सुलिन इज अ ड्रग ऑफ चॉईस. ड्रग ऑफ चॉईस म्हणजे इन्सुलिन हे असं औषध आहे की ज्याने कुठल्याही व्यक्तीची शुगर नियंत्रणात आणली जाऊ शकते. आता जे ठराविक डायबिटीस असतात, जसं टाईप 1 डायबिटीस जो लहान मुलांमध्ये शक्यतो सापडतं, त्याच्यामध्ये शरीरात इन्सुलिन बनतच नाही. इन्सुलिन बनणाऱ्या ज्या पेशी असतात, बीटा सेल्स ज्याला म्हणतात पँक्रियासचे, ते काही कारणामुळे नष्ट झालेले असतात.
अशी मुलं कायमस्वरूपी इन्सुलिनवरती अवलंबून असतात त्यांची रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी. अच्छा, हां हां हां. तर अशा पेशंट्समध्ये इन्सुलिन शिवाय बाकी गोळी औषध असं काही काम करत नाही. तिथे इन्सुलिनच घ्यावं सर, तेव्हा लागतं. इन्सुलिन घेणं किती गरजेचं आहे त्या संदर्भात सांगत होता. सर, या विषयावर आपण ब्रेक नंतर सविस्तर बोलणार आहोत. ब्रेकची या ठिकाणी वेळ झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मधुमेह संबंधित समज आणि गैरसमज कोणकोणते आहेत त्या संदर्भात आज आपण बोलतोय. आतापर्यंत खरं तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी व्यायाम कसा राहावा, आहार विहार कसा असावा इतकंच नाही तर मधुमेह रिव्हर्स होत असेल तर त्यावर काय उपचार करता येऊ शकतात. इन्सुलिन जे घेत असतील त्यांनाही जर मधुमेह असेल तर त्या इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांना नेमकं काय उपचार देता येऊ शकतात या संदर्भात डॉक्टरांनी आपल्याला आतापर्यंत माहिती दिली. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जे रुग्ण मधुमेहाशी पीडित आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे इन्सुलिन घेत आहेत त्यावर काय उपचार करता येऊ शकतात त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही सांगत होता. हो. तर जसं मी सांगितलं की टाईप 1 डायबिटीस त्याच्यामध्ये इन्सुलिन हे अत्यावश्यक आणि एकमेव औषध असतं आणि त्यांनी त्यांची शुगर कंट्रोल राहते. त्याच्यासोबत जे जस्टेशनल डायबिटीस म्हणजे गरोदरपणात होणारा जो डायबिटीस असतो तो मुख्यतः गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डोकं वर काढतो. अशा वेळेस पण इन्सुलिन हे एकच औषध असतं की जे माता आणि बाळ दोघांसाठी सेफ असतं आणि ज्यांनी रक्तशर्करा चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणली जाऊ शकते. आणि जे डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झालेले असतात लॉंग टर्म म्हणजे किडनी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स किंवा हार्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स अशा व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळा काही गोळ्या असतात त्या कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणजे आपण देऊ शकत नाही. मग अशा व्यक्तींमध्ये पण इन्सुलिन हे फार उपयोगी ठरतं की ज्याच्यामुळे त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात राहते आणि जे कॉम्प्लिकेशन झालेले आहेत ते पुढे प्रोग्रेस होत नाही. होऊ शकतात निश्चितच. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मधुमेह तर आज आपण मोठ्या प्रमाणात बघतोय की अनेकांना आहे. आज घराघरामध्ये अगदी एकतरी व्यक्ती आपल्याला मधुमेहाशी पीडित दिसतो. सर, मधुमेह होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? हा खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली, कारण जे आता आपलं जीवनमान झपाट्याने बदललेलं आहे. गेल्या 20 ते 25 वर्षात हा बदल झालेला आहे आणि जे शेतकी काम होतं किंवा कष्टाचं काम होतं त्याच्यावरून आता आपण बैठ्या कामाकडे आलेलो आहे. आणि त्याचसोबत ग्लोबलायझेशनमुळे आपलं जे आहार आहे तो फार मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आहे. ह्या गोष्टीमुळे जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामुळे जे वजन वाढायचं जे प्रमाण आहे ते खूप झपाट्याने वाढलेलं आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मुलं अशी आपण पाहिलेली आहेत की ज्यांच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि 20-25 मध्ये त्यांना टाईप 2 म्हणजे अडल्टचा डायबिटीस डेव्हलप झालेला आहे. तर वजन नियंत्रण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वजन नियंत्रणामध्ये बऱ्याच वेळा मिसकन्सेप्शन असतात की वजन म्हणजे माझं 100 किलोच्या वर गेलं तरच मी ओव्हरवेट आहे किंवा 80 किलोच्या वर गेलो तरच मी ओव्हरवेट आहे, असं नाही. जे तुमचा उंची आहे त्याच्यासोबत जे तुमचा पोटाचा घेर आहे ह्याच्या हिशोबाने तुमचं वजन काढलं जातं आणि तुमचं जो वेस्ट टू हिप रेशो आहे त्याच्यानुसार तुमची रिस्क काढली जाते मधुमेह होण्याची. त्यासोबत जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे, आई वडिलांना डायबिटीस आहे तर तुम्हाला हा धोका जास्त संभवतो. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुमच्या रक्तशर्करा चेक केली पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलनी वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका असतो तो कमी राहतो. निश्चितच. डॉक्टर, अनेक वेळा असं होतं की मधुमेह झालेला असेल किंवा शुगर झालेली असेल पण त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. दुर्लक्षित केलेल्या शुगर वाढल्यानंतर किंवा जर शुगर नियंत्रणात राहत नसेल तर त्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? तर जे त्याच्यामध्ये दुष्परिणाम मी 2 ह्याच्यात सांगेन. एक ॲक्यूट म्हणजे आता सध्या तुमची रक्तशर्करा 400, 500, 600च्या घरात आहे तर अशा कंडिशनमध्ये तुमचं झपाट्याने वजन कमी होणं, वारंवार भूक लागणे, तहान लागणे, इन्फेक्शन्स होणे, खास करून लघवीच्या जागेवरती इन्फेक्शन्स होणे, महिलांना पांढरा प्रवाह जाणे हे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीसचे. खूप लॉंग टर्मवरती जर का तुम्ही ट्रीटमेंट पण घेताय पण तुमचे शुगर्स टार्गेटमध्ये नाही आहेत म्हणजे जसं मी बोललो की HbA1c तुमचं 8-9 असं वाढलेलं राहतं तर त्याच्यामध्ये जे व्हायटल ऑर्गन्स असतात, एंड ऑर्गन्स ज्याला म्हणतो, किडनीज, तुमचा डोळा, हृदय, मस्तिष्क ह्या अवयवांना धोका पोचू शकतो. अच्छा. आणि एकदा ह्या अवयवांना धोका पोचायला सुरुवात झाली की त्याच्यानंतर मधुमेह कंट्रोल केल्यानंतर पेशंट हा डॅमेज लिमिटेशनवर असतो म्हणजे ऑलरेडी त्याला कॉम्प्लिकेशन डेव्हलप झालेलं असतं. त्यामुळे मुख्य जे सार आहे मधुमेह ट्रीटमेंटचं किंवा उपचाराचं ते की पेशंटला ह्यातले कुठले कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ नयेत म्हणून आपण HbA1c कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच. सर, ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे प्रकार देखील असतात म्हणजे मधुमेहामध्ये जनरली आपण प्रकार देखील बघतो. हे प्रकार नेमके कोणते असतात आणि हे प्रकार वर जे उपचार असतात त्यामध्ये नेमका फरक काय आहे? येस.
प्रकारांमध्ये जसं मी आधी सांगितलं की टाईप 1 डायबिटीज जो लहान मुलांमध्ये सापडतो, त्याच्यामध्ये ऑटो इम्युन रिझन्समुळे तुमचे शरीरातले बीटा सेल्स जे इन्सुलिन बनवतात ते नष्ट झालेले असतात आणि अशा मुलांना कायमस्वरूपी इन्सुलिनवरती अवलंबून राहावं लागतं शुगर कंट्रोल करण्यासाठी. पण अशी मुलं पण नॉर्मल लाईफस्पॅन जगतात जर का शुगर त्यांची चांगली कंट्रोल राहिली. आपल्याकडे उदाहरण आहे वसीम अक्रम, फेमस क्रिकेटर, त्याला टाईप 1 डायबिटीस आहे पण ही इज डुईंग गुड. असं आहे. सिमिलरली गरोदरपणातला जो मधुमेह होतो तो गरोदरपणामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, संप्रेरकांचे चेंजेस होतात त्याच्यामुळे होतो आणि तो युजली डिलिव्हरीनंतर सुप्तावस्थेत जातो. तर अशा मधुमेहामध्ये जे तो पिरियड असतो 3 ते 6 महिन्याचा, त्यामध्ये ते उपचार चांगल्या पद्धतीने घेणे गरजेचं आहे. आणि काही प्रकारचे मधुमेह असतात ते ड्रग इंड्युस्ड, म्हणजे ज्यांना लॉंग टर्म स्टिरॉइड्स मिळालेले आहेत किंवा कधी स्टिरॉइडचे इंजेक्शन्स घेतलेले आहेत, अशामध्ये पण ड्रग इंड्युस्ड डायबिटीस होऊ शकतो. निश्चितच सर, अगदी शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर हवंय. लहान मुलांमध्ये देखील डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे. अगदी 3 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला आपण बघतो डायबिटीस आज होताना. तर लहान मुलांना डायबिटीस होऊ नये त्यासाठी नेमकं काय करावं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रमाण वाढतंय लहान मुलांमध्ये ते टाईप 2 डायबिटीसचं वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची ओबेसिटी वाढतं, जो स्थूलपणा आहे आणि त्यांची शारीरिक हालचाल जी कमी झालेली आहे. जसं मी सांगितलं गेल्या 2 वर्षामध्ये मुलं घरीच होती, ह्या काळामध्ये जे त्यांची शारीरिक हालचाल कमी झालेली असते, मुलांचा व्यायाम जो कमी झालेला असतो, ह्याच्यामुळे त्यांचं वेट गेन खूप झालेलं आहे. 2-2 वर्षामध्ये 20-20 किलोपर्यंत वजन वाढलेली लहान लहान मुलं आहेत. आणि जर का अशा मुलांमध्ये फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची, म्हणजे आई वडिलांना डायबिटीस असेल, तर अशा मुलांना लवकरच्या वयामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता असते. म्हणजे एक हेरिडिटीचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. निश्चितच सर, मधुमेह होऊ नये आणि त्या संदर्भातले गैरसमज कोणकोणते आहेत त्या संदर्भात आज तुम्ही माहिती दिली. तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तेव्हा टाईप 2 डायबिटीस कोणता असतो, इन्सुलिन जर घेत असाल तर त्यापासून दूर राहण्यासाठी नेमके काय उपचार करता येऊ शकतात, मधुमेहांनी कोणत्या प्रकारचा आहार विहार घ्यावा या संदर्भात आज सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. या आजाराशी जर तुम्ही सामोरे जात असाल तर निश्चितपणे डॉक्टरांना संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे